तर भावांनो, परत आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। आज आम्ही सगळेजण मिळून, अजिंक्य आहे, आवी आहे, यश पण आहे। आता आम्ही चालले गणपतीपुळ्याला टू व्हीलरनं। आली हुक्की दिली बुक्की आहे काय, आली हुक्की दिली बुक्की, बरोबर ना? आता टाक्यावाला फुल करून घ्यायले, मग पेट्रोल फुल करून घ्यायचं, त्यानंतर मग आता अंधार आहे त्यामुळे काय दाखवू शकत नाही। गोप्रो पण घेतली, गोप्रोचं शॉट पण आता येणार आहेत खतरनाक। फक्त कसं आता अंधार आहे त्यामुळे काय दाखवता येत नाही। एक थोड्या वेळानंतर उजेड पडला की नाही मग मी व्हिडिओ चालू करतो, कारण की आता अंधारामध्ये काय दाखवता येत नाही तो म्हणे, त्यामुळे आलीवर। A few moments later. तर भावांना आता आम्ही थांबल्याने हे सगळं शूटिंग चालू आहे गोप्रोवर। हे रेग्युलर आहे, वाईडला घेतलं नाहीस काय बा? एक मिनटं वाईडला करतो। तर भावांना आता हे वाईडला आहे बघा, कसं दिसायला सांगा कमेंट मध्ये। थांबले आंब्याच्या एक अलीकडे किती 10 किलोमीटर आहे, 10-15 किलोमीटर आंब्याच्या अलीकडे थांबले। गोप्रो सेटअप लावून जरा व्यवस्थित। अजिंक्य म्हटलं जरा गरम होणार आहे मी। डॉन म्हणतात डॉन। चला अजून जायचं आहे ढीग लांब। काय अल्ट्रा वाईड असून दे काय जरा रेग्युलर वाईड असून दे, तुम्ही सांगा कमेंटमध्ये। तर भावानं आता ह्याला लावले बा आम्ही हेल्मेटला, चलो हेल्मेटला लावले झालं। गोप्रो मध्ये सेटअप पहिल्यांदा केला मी, जरा वरती करायला लागतं, जरा वरती करायला लागतं मला। आता भावानं मला सांगा कमेंट मध्ये करून, आवाज बिवाज यायला का नाही व्यवस्थित। पहिल्यांदाच मी गोप्रो सेटअप लावला ह्याला, म्हणजे ट्रॅव्हलिंग ब्लॉगला पहिल्यांदा वापरलोय। कमेंटमध्ये करून सांगा मला कसं दिसतं, जरा आवाज जरा फुटाला आहे का व्यवस्थित आला। मी पहिल्यांदाच यूज करतोय मग मला काहीच माहित नाही, त्यामुळे सांगा मला लगेच। व्ह्यू सुपर वाईडला घ्यायला लागतंय का नुसतं वाईडला चालतंय हे मला सांग। तर आपली गणपतीपुळ्याची पहिली ट्रिप, सॉरी दुसरी ट्रिप झाली या वर्षभरात, सॉरी नवीन वर्षाची नवीन सुरुवात, गणपतीपुळ्याची नवीन ट्रिप चालू झाली आपली। आणि मज्जा आली का, टू व्हीलरनं चालले, ते पण गोप्रो सेटअप ते लावून सगळं, त्यामुळे लय मजा आलेली। गाडी पण रॉयल एनफिल्ड एसचीच आहे गाडी माझी पण यावर्षी गाडी चांगली भवानं कुठली तर, तरी ट्रॅव्हलिंग कुठली गाडी चांगली आहे सांगा कमेंटमध्ये करून घ्यायचं आपण। GT घ्यायचं ते प्लॅनिंग चालू होतं, तर GTला मज्जा नाही एवढी, म्हणजे काय व्हायचं GTला मज्जा आहे तर म्हणजे तेवढ्यापुरतं पळवायचं, ते जास्त पळवायचं म्हटल्यावर कसं होतं GTला एवढं लॉंग राईडला चालत नाही, त्यामुळे जरा प्लॅनिंग कॅन्सल करते। ट्रॅव्हलिंग ब्लॉगची काढायचं असलं की आपल्याला मग गाडी चांगली घ्यायला पाहिजे, आणि साधी बी चालणार पण असणार। काय विषय जो काय विषय ढळत आहे काय आमचा, लावला असतं कामाला आम्हाला। मामा व्यवस्थित नाही गेला, आम्हाला काय बरोबर जरा व्ह्यू सांगा। आता पुढं आंब्यामध्ये गेल्यानंतर व्ह्यू चालू करतो, हे व्हिडिओ चालू करतो, आता कट करतो। तर मी आता ठेवूया म्हणालो, तर ठेवल्यावर मजा येणार आपण असं करावं लागेल। आता बरोबर मलकापूरमध्ये आहे मी, म्हणजे आंब्याचे किती 7 किलोमीटर आहे वाटतं, 5 काही पण नाही जरा तिरकटी झाली काय सांगा पण कमेंटमध्ये। मी पहिल्याने यूज करली वापर, त्यामुळे तेवढं बरोबर आहे की बाबा व्यवस्थित झाली आणि काही नाही मला माहीत नाही। चांगलं झालं असं तर मी केलं की तुम्हाला सांगितलं होतं चांगलं झालं म्हणून, मला माहीत असतं तर, की मी पहिल्यांदा यूज करले त्यामुळे म्हणून तुम्हाला मला माहीत नाही कसं आहे काय आहे। अजिंक्य नाश्ता करायला थांबल्या जाते सगळेजण, हेल्मेट काढूया काय? चांगलं दिसाली, वाईड अँगल भारी दिसाला नाही। चालू जाईये पुढे दिन दिसते रे, काय सांगूया रे त्याला, काहीतरी घ्या की बस नको। आता रोड बघा नुसता कसा आहे, म्हणजे पूर्णपणे खराब झाला आहे रोड। आता ह्यातला गाडी कसं मारायचं सांगा तुम्ही। आणि गणपतीपुळ्यापर्यंत मी असं रोड आहे, कारण की मागच्या पण गेलतो की मी, रोड असाच आहे, कुंभावून जायचं म्हणजे
धुकूम आणि खड्डच दिसणार जास्त करून. कुठं कुठं तर असं मग जरा कुठं चांगला रोड दिसतोय. तर काय एवढं नाही, आता हे पूर्ण रोड खराब होता. या जरा पुढे आंबा सांगू पाहिजे प्रॉपर. मी रिसॉर्टला सवाई मानसिक रिसॉर्ट म्हणून होतं, तिथं आम्ही राहिलेलं. लई मज्जा आली पुढे हळू. गचकं कसली आहेत, गचकं कसली आहेत. प्लंबर वाल्याला सांगितलंय आपण बाहेरनं चालू करूया उद्यापासून, उद्या भेटूया. आता इथे पुढे येऊन थांबल्यात बहिणी. आणि इथं पाठीमा रिसॉर्ट आहे, आम्ही जे राहिलेलं त्या आंब्यामध्ये. जरासं पाठीमा गेला का नाही इथं रिसॉर्ट आहे. Money Rain Beats Beats. Good morning. Money Rain Beats Beats. इथं मुलींना उचमळ आली सगळ्या गाडीमध्ये, त्यामुळे मुली की नाही वॉमिटिंग म्हणतात ना रे इंग्लिशमध्ये. वॉमिटिंग जरा मराठीमध्ये एवढं खास वाटत नाही म्हणून मी वॉमिटिंग करायला म्हणतो. वॉमिटिंग करल्यात वॉमिटिंग. अरे आम्ही अंगावर उडेल. चला आपण वॉमिटिंग करलं. हजार अंड्यात चिडवायला जाणार. हा धुळा बघा धुळा. चला फोन करतो, नाही तर मला गाडी मारता येणार. तर आता रोड बघा काय नुसता कसा आहे, म्हणजे पूर्ण वळणाच आहे. आता बहुतेक सफल वाटतं काय काय. हा हाय काय विषय नाही. बघा आता रोड नुसता फक्त सिनेमॅटिक बघा शॉर्ट, बाकी काय नाही.
भावांना आता आपण कुठं आलो या कुठला ये देवरुख का? तर भावांना आता आपण देवरुख मध्ये आलोय आणि इथं बहुतेक मामा आधी जाडवं. मामा एक मिनटं मामा लावतो म्हणलं का हे देवरुख आम्ही देवरुख रोडून आलोय बघा म्हणजे बरं पडतंय आम्हाला. तर आता येऊन म्हटला गाडी येतो ये म्हटलं काय एवढे विषय नाही. आता किती इथनं 45 किलोमीटर बरोबर राहिले आमचं गणपतीपुळे. 45 किलोमीटर आम्ही 45 किलोमीटर झाल्यानंतर आम्ही पोहोचतोय बरोबर गणपतीपुळ्यामध्ये. निवांत आहे चालले आता वातावरण बघा कसं आहे किती नंबर आहे मग काय पोचले बघा बरोबर गणपतीपुळ्यामध्ये एक 2 मिनिटापूर्वी. मी आता सध्या गणपतीपुळ्यात झालो मंदिर इकडल्या साईडला आहे तर रूम आहेत वाटतं बहुतेक रूम जायचं का फक्त मागून 2-3 पॉईंट खेळायचं आपल्याला सगळं करायचं आले. मेन म्हणजे काय विषय आज सुट्टीच्या म्हणजे हॉलिडेला आले बरोबर आणि आज रविवार असल्यामुळे गर्दी ढीग झाल्या. एवढी गर्दी झाल्या की नाही गाड्यात काढायला झाल्या. ते कुठलं जायचं आता इथे काय मी रूम बघितल्या यांनी 2000 रुपये सांगायल्यात चौघांच्यात म्हणजे खरं पण पैसे दिल्याच्या म्हणा वरतीच आहे 2000 रुपये. मागच्या वेळी ते आता तिथे पाठीमागे 1600 रुपये ते सांगितल्यात ह्याच्यापाशी मंदिरापाशी वरतीच नाही ती 1600च्या मानानं. तर इथं 2000च्या मानाने वरतीच आहे. तुम्ही रूम दाखवतो तुम्हाला जर घेतलं तर आम्ही नंतर मग काय आहेच की दुसरं दाखवणार त्याचं मध्ये फिक्स. तर तुम्हाला रूम लई भारी म्हणजे तुम्ही ॲम्बियन्सने आतला घेऊन बाहेरल्या साईडला पोर्च आहे पोर्चला बसला की डायरेक्ट सी व्ह्यू आहे तुम्हाला दाखवतो. नंतर जर घेतलं 100% घेणं असं प्लॅनिंग चालू आहे 99% 1% फिसकटलं तर फिसकटलं. आता आपल्याला रूम मिळाल्या 2000 रुपयाला 1 दिवस चौघांना मिळाल्या. एकच मिनिट तुम्हाला रूम दाखवतो. A few moments later. इथं गणेश कृपा म्हणून हॉटेल आहे बघा. या हॉटेलला तिने म्हणली चांगलं मिळते जेवण म्हणून आम्ही इथं आले. तर बघूया जेवण कसं आहे खाल्ल्यानंतर मग कळणार. कोल्हापुरात काय मिळणार नाही सोडा तरी कोल्हापूरचा विषय हार्ड आहे. तर आता आले बसले जेवायला आणि जेवणात पनीर हंडी एक सांगितले शेवभाजी एक सांगितले दाल तडका 2 सांगितले काय 2 दाल तडका सांगितले. आता बघूया जेवण कसं आहे. आणि मेन म्हणजे काय आलं तिथले ज्या हॉटेलचे जे ओनर आहेत की नाही ते ओळखीचे होते तिने जाऊन सांगितलं जातात त्यामुळं चांगलं करतील वाटाले. आल्याला तिने ओळखलीत तिने मुली तुमचे व्हिडिओ बघतो म्हणून येते कार्ड पण दिलेत तिने विषय दाखवतो. हे कार्ड पण दिलेत तिने काय कुठल्याही आला तर आम्ही आता इथं राहिलो नव्हतो कुठल्याही आलं की तुम्ही सांगा म्हटलीत आम्ही इथं आहे राहायचं चालते म्हटलं काय कुठल्याही सांगतो तुला आता काय सांगतो. जेवून झाले आणि आता आम्ही वळू तुमच्या वर्गातलं तर आता का नाही आमच्या वर्गात एक मित्र भेटलेला वीरेंद्र जोशी रावला त्या दिवसांना भेटलेला त्याला जरा भेटला आणि आता पुढे आलं बघा घेऊन टॉपचा विषय टॉपचा विषय तर भावांना आता आम्ही इथं निवांत बसलोय आरेवारी बीचला निवांत. ते स्वप्नील जोशीनं म्हटलेला माहिती आहे काय आरेवारी बीचचं काय तर डायलॉग काय म्हटलेलं काय सुंदर आहे काय आरेवारी बीच काय असं काय तर म्हटलेला. ते रील मला सापडले तर मी साईडला लावतो. ती हे आहे बघा पूर्ण सगळं संध्या 5:30-6 वाजल्यात आणि जाम दिसाले सगळं. ते कोल्हापुरातले मुलं आहेत व्हिडिओ करलेत माझ्या विजय आणि यशा व्हिडिओ करत बसल्यात. निवांत वाटायला की बसायला इथं सनसेट बघून जायचं आपण आता थांबून इथं सनसेट बघितला त्यामुळं काय अडचण नाही जायचं पण गेला बा सूर्य पूर्णच. आमची मुलं पण जरा राहून झाल्या बाबा शांत बसतात काय कळलं. चला जाऊया आपण.
तर आता विषय काय झाला सांगा, आब्या तिकडे गेल्यात, मी बुट घातले त्यामुळे मी काही गेलो नाही. आता आब्या, यशा आणि आजा गेल्यात, मी निवांत बसले आणि काय दाखवण्यासारखं पण नाही आता, कारण की आता झाला अंधार आणि सगळे बीचवर बघा. हे दारू पिऊन एकटा बसलाय बघा, काय लक्ष देऊन हे बघा सगळं असं असते. उद्या आम्ही जाणार आहे पायापडाला, आज काय गेले नाही, निवांतच आहे आज दिवसभर. आता निवांत फिरलं आता उद्या जाऊन मस्त बी पाया पडायचं. आता काय पाया पडा नाही काय. हो आपला कोल्हापूरचा बघा इथं म्हणजे जॉबला आहे, ती मला भेटला आता. मला म्हटलं आता फिरवतो जरा, बघूया त्याला गाडीमध्ये बसून. चल कुठे गेलीत आमची मेंबर, चला की चालू करा की डायरेक्ट. पळवले मी ह्याच्यात, तू मारणार नाहीस चालवायची. तर भाऊ म्हटला मला चालवता येते, काय चालवायला येतं नाही ना, बाकी काय नाही. आणि भावांना आता भावांना आपल्याला म्हणजे सहज पळव म्हटलं म्हणून पळवलं, नाही तर काही विषय नाही. आणि मेन म्हणजे भाऊ कोल्हापूरात आहे, त्यामुळं कोल्हापूरची माणसं काय जायचं माहिती काय, विषय आड्या म्हणा माणसुकीनं विषय आडा असते रे. बाकीची एवढी मला काय माहिती कर, कोल्हापुरातली माणसं कोण पण भेटत नाही. भावांना एकमेकाला मदत करणार म्हणजे करणार 100%. तर ब्लॉग एंड केलं मी आता, परत चालू गेलो फक्त या भावासाठी. आणि मेन म्हणजे की नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा पण आहे, हे मेन महत्वाचं आहे. बाकी काही नाही आपल्याला लागत दुसरं काय. चला भावाने ठेवतो आता. हे खानदानी कलर मी दिसायला काळा, नादी लागू नको माझ्या तू बाळा.